हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. काल आम्ही विष्णू सहस्रनामाचे 73 म्हळ्यार 73rd 73चे श्लोकू तांतू अर्ध एक दोनी पादां इतले म्हळ्यार अर्ध श्लोकाचे नामावळीन तुला अर्थ पळोवन जाला आजी बरलेले ते श्लोकू. स्तव्यः स्तव प्रियः स्तोत्रं स्तुतिः सुस्तोतारणप्रियः पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिः अनामयः पुण्यकीर्तिरनामयः पुण्यकीर्तिः अनामयः. स्तव्याय नमः स्तवप्रियाय नमः स्तोत्रे नमः स्तुतये नमः स्तोत्रे नमः आणि रणप्रियाय नमः. स्तोत्राय नमः स्तुतये नमः स्तोत्रे नमः रणप्रियाय नमः अंगतै पळेला आजी. पूर्णाय नमः पूरयित्रे नमः पुण्याय नमः पुण्यकीर्तये नमः अन्नामयाय नमः. इतले नामावळीचे अर्थ पळोवचे आसा आमकां. पूर्णाय नमः पूर्णाय नमः म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो. समस्त ज्ञान शक्ती ऐश्वर्य असले कीर्ती तेज पराक्रम असल षड्गुण परिपूर्ण जावन आशिल्लो. ज्ञानान पूर्ण ऐश्वर्यान पूर्ण शक्तीन पूर्ण बलान पूर्ण वीर्यान पूर्ण तेजान पूर्ण खंयचे सकडच्यांग गुण म्हूण आसा सर्वय तो परिपूर्णची. आमगेल्या म्हणके एकल्याक ज्ञान आसता शक्ती आसना एकल्या शक्ती आसता ज्ञान आसना. दोनी आशिल्ले जनाक ऐश्वर्य सैशना ऐश्वर्य शक्ती आशिल्ले जनाक ज्ञान वैराग्य सैशना. जाल्यार परमात्मा तशें न्ही सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्लो तशें जावन ताका पूर्णाय नमः. आंतर्यांतूय पूर्ण तशी अवतार घेवन येतनाय पूर्ण म्हळ्यार आमगेले अंतर्यामी जावन आसतना तागेलो अंश न्ही पूर्ण जावन आसता तो. सगळे जगत्यांतूय तो पूर्ण जावन आसता. अवतार घेवन येतनाय पूर्ण जावन आसता म्हूण हांगा अवतार घेवन येयला थंय तागेली शक्ती उणी जाता म्हळ्यार थंय पूर्णची. कशी पूर्णमदं पूर्णम इदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. एक पणती तांतू 100 पणती जळयताचे आमी. एक पणतीक एक पणती प्रज्वलन केले नंतर त्या पणतीन आमी 100 पणती जळयले रे त्या सुरवे पणतीचे उजवाड उणी जातवे ना. त्याला उणी जाता म्हणून परत तुमी त्या विशय विंगडत त्याला आशिल्ले तितले काळ आजी उजवाड ताका ಸ್ವಲ್ಪ दिलो 100 पणती वांटून दिलो म्हणटा सुरवे पणतीक काही उजवाड उणी जातवे ना. उजवाड एक बोलक आसता परमात्म तशीची. परमात्मा सर्व कडेन व्याप्त जावन आसा सर्व जिवां अंतर्यामी जावन आसा जडचेतनांत आसा. अवतार घेवन येता थंय परिपूर्ण रुपार आसता अवतार घेवन येतना परिपूर्ण जावन आसा. सर्व जीव जडात्मक जगत्यांतूय तो पूर्ण जावन आसता. तसल परमात्मा देखून ताका पूर्णाय नमः म्हणून म्हणचें. आनी पूरयित्रे नमः पूरयित्रे नमः पुरयित्रे नमः आमकां दितलो पूर्ण करतलो. कसो पूर्ण करतलो यथार्थ ज्ञान पूर्ण करतलो. मोक्ष कಡೆ वाट दाखोवन मोक्ष म्हळ्यार एक पूर्ण स्थितीक व्हरतलो. आनी आमी कशी म्हळ्यार आमी अपूर्ण एक सन्न सन्न न्हंय न्ही पळय जाल्यार
केदनाई सागर समुद्र कशी पूर्णते आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशंती सर्वे नव भगवद्गीतेन तो परमात्मान सांगला तशी आम्ही अपूर्णाची कितलो जन्म घेवन कसलो जो आमकां पूर्ण आतां मोक्ष हाक वच्चाक आमकां अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें रे त्या परिपूर्ण परमात्माल ज्ञान म्हणणे आमकां परमात्माल कसं की अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें आमकां मोक्ष मेळ्ळें तांतूय चड ज्ञान उणी ज्ञान चड आनंद उणे आनंद मोक्ष स्थितीन तस मध्वाचार्य सांगताची तशें मोक्ष मेळ्ळेले कडेनय चड उणें आसता रँकींग अशी तशी असो परमात्मो परिपूर्ण आम्ही अपूर्ण जाल्यार परमात्मो आमकां ज्ञान पूर्ण करतलो आमकां आमगेल कर्मफलाक आमगेल पुर्वाचे कर्माक समजावन आमकां ज्ञान पूर्ण करतलो आमगेल पात्रत्व कसलें आमगेल योग्यता कसलें हें पुराय पळोवन आमकां कितलें ज्ञान दिवका तितलें दिता कितलें सूख दिवका तितलें दिता कितलें दुख्ख भोगू दिवका तें दिता पात्रत्वाक समजावन आमकां मोक्ष मेळचें जेवो ज्ञान मेळचें आनी आमगेल कर्मफलां समजावन सुख दुख्खादी भोग हांगा आमकां मेळचें तशी हें पुराय दितलो परमात्मा देखून ताका पुराय इता पूर्ण करतलो म्हूण येता तशी पुण्याय नमः पुण्य म्हळ्यार कसलें पुरो जना गोतस पुण्य म्हळ्यार कसलें पुण्य ते म्हणटात न्हय पाप ते परपिडा पुण्य पर उपकार सत्कर्म करचे ते पुरे पुण्य फल दिता तेंची वायट कर्म केल्यार ताजें फल कसलें म्हळ्यार पाप जाल्यार केल्लें कर्म सत्कर्म करूनय पुण्य अपेक्षा करना नशी तें कर्म भगवद अर्पित बुद्धीन केल्लें म्हण जाल्यार आमकां परमात्मा मोक्षाक व्हरता तो तशी जेवो आतां पुण्य म्हळ्यार कसं न्ही पवित्र जावन आशिल्लें पावनकर जावन आशिल्लें चांग सत्कर्म करून आमकां पुण्य म्हळ्यार चांग प्लस 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 पॉयंट्स दितलो सत्कर्माचे फलाक पुण्य म्हणचें दुश्कर्माचे फलाक पाप म्हणचें जेवो आतां आमकां कसलो पुण्य जावका आमकां ज्ञान जावका परमात्मालें तशी सत्कर्म करून आमी कसं की हांगाचे इहाचे सुख भोग जावका म्हणले कोणी यज्ञ यागादी सत्कर्म केल्यार आमी त्या पुण्य फलान कंचकी लोकावताची सूख भोगताची वापस येताची जाल्यार आमी सत्कर्म करून ते परमात्माल चरणारविंद अर्पण केलें म्हण जाल्यार परमात्मो आमकां मोक्ष मेळेल स्थिती दिता तसो पवित्र परममंगलकर जावन आशिल्लो परमात्माक पुण्य म्हणचें जेवो आतां पुण्य किर्तये नमः त्या पुण्याय नमः आतां पुण्य किर्तये नमः म्हळ्यार पुण्य किर्तये नमः तागेली किर्ती पुण्याची तशें म्हळ्यार अर्थ कसो न्ही तागेल किर्तन केल्ली मात्राक आमगेल पाप नाश जावन आमकां पुण्य मेळटा आमगेल पाप पुराय नाश करता तागेले काणयेचें किर्तन करचें तागेले काणयेचें श्रवण करचें मनन करचें अशें केल्यार तो कोण तागेलें किर्तन करता तांगेल पाप पुराय कळून सोडता लेस मायनस करता तशीच आनी पुण्य किर्ती म्हूण कसलें म्हणचें म्हळ्यार तागेले गुणगान तागेले किर्तनान आमी पावन जाता म्हणल्यार ताका पुण्य किर्ती म्हणचें आनी एक कसो न्ही म्हळ्यार पुण्य किर्ती म्हळ्यार आतां आमगे हांगाय इहांतूय सत्किर्ती अपकिर्ती म्हळेलें आसा ती सत्किर्ती म्हळ्यार पुण्य किर्ती म्हूण लेखल्यार हांगा मान एक सम्मान मेळचें म्हणटा पळय तशी जाल्यार निचावन सन्मानाकी गौरवाकी पुजेकी आदराकी सगळे अर्ह जालेलो कोण म्हळ्यार परमात्मा इतले सन्मानाक अर्ह जालेले गौरवाक अर्ह जालेले विंगड कोणूय ना इता म्हळ्यार मनशालांतू स्वल्पपुणी काम्यक इश्टार्थ सकड जावका म्हळें स्वल्पपुणी कितलेची होड सन्यासी त्याग केला मुनी तांणी ऋषी कसले जावचे तांगेल्यांतूय थोडे पंतपुणी एक पंतपुणी कामक क्रोध आदी लक्षण दिसता जाल्यार परमात्माक ते परे कसले कल्मश नातिलो निर्दोश गुणपरिपूर्ण म्हणटाचे तशें चावन तागेले काणी आमी किर्तन केल्यार भक्तांक तो पावन करतलो पावन चरित्र तशी तागेल चरित्र आमी वाजिल म्हण जाल्यार पुण्य चरित्र जालें देखून पुण्य किर्तये नमः तागेल किर्ती केलेले तागेल चरित्र वाजिल्ले मात्राक तागेल किर्तन केलेले मात्राक आमकां पुण्य मेळटा पाप नाश जाता म्हळ्यार उणी जाता उणें जावन वता पुण्य चड 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 जावन वता आतां
एक तकडीन तो सुरवेक पापा जागो बोरनस म्हणलीक या अंजण आम्ही सत्कर्म करून पुण्य येता येता ही तकडी जड 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 जावन येता पापा राशी उणें 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 जावन वता जाल्यार तई आशिल्ली पाप पळय तें आसता उणी दिसता म्हूण तितलेची पुण्या राशी येद्राक पापा राशी उण येता शिवाय प्लस मायनस जायना मॅथ्स न्हय तें आमी पुण्य केलेले तशी पाप मायनस जेवची न्ही पाप उणी जावन पुण्य चड जेवचें पापा फल आमी बग्गू का जाल्यार पुण्य चड जाता म्हळ्यार खंडीत आमकां तशी आतां अनामय न अमय अमय म्हळ्यार दोशू न अमय दोशू नातिलो अनामय अमय म्हळ्यार दोशू दुरीत सकट म्हणटा पळय ते अमय म्हणून घेता न अमय तशी ते दोश नातिलो आमी पुराय अनामय जाल्यार परमात्म केन्नाय अमय म्हूण म्हणटाची परमात्मा केन्नाय अनामय आमी पुराय अमय म्हळ्यार आमी पाप करतले जन आमी दोश करतले जन तशी अमय म्हळ्यार रोग मुणी म्हणटाची तशीची अमय अनामय म्हळ्यार आरोग्य आमकां हांगाचे भवरोग कसले ना म्हूण म्हळ्यार भवरोग म्हळ्यार जनन मरणा येवचे पाप पुण्य करचे असल पुराय हें आसा आमकां कसले एक दोश यो दोश म्हणटा छका तशी जाल्यार परमात्माक दोश नातिलो जेवा परमात्माल चरित्र सांगिल्लें चरित्र कथन करतना दोश दूर जाता तशें जावन परमात्माक अनामय म्हणचें अनामय म्हणचें आनी पळया रोगाचे आनी अनारोग्याचे विशय येयल्यार रोगू आरोग्य अनारोग्य आरोग्य हाची विशयो आयल्यार परमात्मो अनामय म्हणून कसल खातीर सांगचें म्हूण म्हणल्यार आरोग्य दिवचो धन्वंतरी न्हय परमात्माले एक अवतार तो परमात्मो आरोग्य दिता धन्वंतरी म्हूण सांगून परमात्माले एक अवतार तो तशी कसलेय दोश नातिलो पुण्यचरित्रो जाल्यार देखून परमात्माक अनामय म्हणचें आतां आनी एक श्लोक मनोजवः तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनः हविः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनः हविः मनोजवः तीर्थकरः मनोजवः तीर्थकरः मनोजवस्तीर्थकरो थंय एक संदी जाल्ले दोन नांव ओट्टून सांगला थंय मनोजवस्तीर्थकरो म्हणून ते मनोजवः तीर्थकरः मागीर वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः म्हळ्यार थंय तिनी नाम आसा वसुर्वसुमना वसुः वसुमना हविः वसुः वसुमना दोनी नाम हविः तिनी नाम आतां ह्या नामावळीर सांगचें जाल्यार मनोजवाय नमः तीर्थकराय नमः वसुरेतसे नमः वसुप्रदाय नमः वासु ते दोन पंत वसुप्रद आसा वसुप्रदाय नमः वसुप्रदाय नमः वासुदेवाय नमः वसवे नमः वसुमनसे नमः हविषे नमः हविषे नमः आतां मनोजवाय नमः मनोजव म्हणजे कोणाक म्हळ्यार वायुदेवाक हनुमंताकय मनोजव म्हणटाची मनोजवम मारुततुल्य वेगम म्हणटा पळय मनोजव इत्या म्हणजे हनुमंताक वायुदेवा पळय मनोजव पळय जगत्यांत अत्यंत वेग जावन वच्चे खंयचे आमगेलें मन मना इतले वेग विंगड खंयच्याकय ना वाऱ्या मणकेची मन वारें कितले वेगार वता पळय ताजे पशी चड वेगार मन वता वाऱ्या पशी चड वेग म्हण ताजे खातीर वारें मनोवेगार वतलो म्हणच्या खातीर वायुदेवाक मनोजव म्हणचें जाल्यार परम आमकां वायुवेग आमगेलें मन आसच्या पुरो जाल्यार परमात्मो आमगेलें मनाचे वेग कितले आसा पळय ताजे पशी वेगार जगत्यान तो व्याप्त जावन आसता म्हळ्यार आतां जगतीके देहोड आसा पळया ऊर्ध्व सप्तलोक अधो सप्तलोक 14 लोकाचे 14 भुवनाचे हे ब्रह्मांड म्हणटाचे
या ब्रह्मांडांत खंयची कडे दुखून कोण आपयला रे त्या भूलोक जवो पाताळ जवो वैरी ऊर्ध्व लोक जवो खंयचे लोक दुखून थंय आसूचे खंयचे जिवान परमात्मा म्हणल्यार पुरो थंय वचून पावता परमात्मा हांगा आमी म्हणल्यार रे पावता जाल्यार आमकां पावना नवे म्हण आमी लेखला रे आमी आनी कितें परमात्मान आपयल कुडले आमगे दोळे द्रायवचे तसले योग्यता पात्रत्व आमकां येनी तितले सत्कार्य आमी करनी म्हणले मात्र देव ना म्हणणे खंयचे खंयचे रुपार आमकां कश्टार आसतना थंय पावता आमी ताका देवा म्हणले मात्राक खंयचे रुपार तो आमकां येवन पावता आमकां कळना तितलेची गणकी कष्ट काला कोणाला की सहाय मेळटा पण आमकां ते परमात्मालाय सहाय न्ही जावन तशी आसतले मनाक मिक्कून ते वेगारी सर्व कडेन व्याप्त जाल्लो परमात्मो खंय दुखून कोण आपयला रे ते वेळा वचून पावतलो परमात्मो तशी असल परमात्माक आमी पावका म्हण जाल्यार रे म्हळ्यार परमात्मा पावचे म्हळ्यार कसं न्ही तागेले मोक्षधामा वच्चे जाल्यार आमगेले मन अहंकार ममकार इत्यादी दोश दुखून दूर जावका ते अहंकार ममकार पुराय जड ते जडत्व आमगेले मनांत असलं रे मन कशी वेगार धांवता पळया तुमी हांव मी गेले म्हळ्यार कसले भावन नातलं रे मन कोणा जाल्यार उपकार करूं की कसं किच्यांक करूं जाल्यार धांवले तेची हाब मी गेले म्हूण म्हळें एक झड मनांत इल्वे जाय जाल्यार तांणी आमगेले येवन उरलो मागीर पळया जाय जाल्यार तांणी आमकां कसो म्हूण सांगोची आमगेले निमगुच्या काय आयल्यांशिवाय तांणी आयली शिवाय आमी कसले वचून तांगेले काम करका पळय हे जडावण म्हणचे मनाचे तशी मन असल जडावणे दुखून असले दुरिता दुखून असले कल्मशा दुखून मन दूर जाले म्हण जाल्यार हगूर जालें तें मन मागीर खंय वता तें परमात्मा लागीं वता तें जाय जाल्यार तशी मनोजवाय नमः अशी मन आमकां दितलो जवो मनोवेगार तो सर्व कडेन व्याप्त जावन आशिल्लो आनीक तीर्थकराय नमः तीर्थ कर म्हळ्यार करतलो जवो हाताकय कर म्हणटाच हाताक कन्नडान हाताक कर म्हणटाच संस्कृतांतूय कर म्हळ्यार हातू हस्त म्हण येता जवो करतलो म्हूण म्हळेले करतलो म्हूण म्हळेले अर्थ येता तीर्थ म्हळ्यार कसं न्हय तीर्थ म्हळ्यार ज्ञान न्हय शास्त्र वेदादी शास्त्र ताकाय तीर्थ म्हणटाची ज्ञानाकय तीर्थ म्हणटाची न्हयकय तीर्थ म्हणटाची आतां हे तीर्थकराय नमः म्हूण परमात्मा कसले म्हणलें म्हळ्यार आतां आमी परमात्माली कडेन वचुका आमगेलें प्रयाण खंय आसुका जिवात्माले परमात्माली कडेन आसुका जिवात्मान परमात्माले वचुका म्हण जाल्यार मन हंत हंत जावन आमी निग्रह कोरका न्हय आनी आमी आमगेलो उद्धार करून घेवका एक जन्मा जायना नातले आत्मोद्धारादी कडेन जन्म जन्मांत आमी वयर चमकला रे अड्डिना जाल्यार उर्ध्वादी कडेन वचुका जाल्यार आत्म उद्धार जावका जाल्यार उर्ध्वादी कडेन वचीत आसले काम कोरका आमी तेदन कसं कोरका मन पवित्र जावका मनांतुले राग द्वेष या पुरे कल्मश वचुका आतां हे पवित्र जावच्याक आमकां न्हय सहाय करता पवित्र जावच्या आमकां ज्ञान सहाय करता पवित्र जावका जाल्यार आमकां प्रमाणशास्त्र म्हणून घेतिल्लें शास्त्र वेदादी शास्त्र सहाय करता पळया मन पवित्र जावका जाल्यार आतां देवाल तीर्थ घेतना आमी तेच न्हू म्हणचे कसलें प्रथमम कायशुद्ध्यर्थम 3 पंथ तीर्थ घेताचे आमी तेदन म्हणटाचे शरीर शुद्ध जावच्याक मन शुद्ध जावच्याक आनी परमात्माली कडेन वच्चा सहाय करची ती औषधम जानवी तोयम वैद्यो नारायणो हरिही म्हूण म्हणटाचे आमकां रोग कसो आसा शरिरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कलेबरे म्हूण म्हणलें व्याधी येतना शरीर जर्जर जातना कलेवर त्या वेळाक समीत तीर्थ घाल्यार औषधम जानवी तोयम वैद्यो नारायणो हरिही तीर्थ पिल्यार आमगेले आतां कलेवर म्हूण म्हळ्यार पार्थिव शरीर तेदो न्हय तीर्थ घाल्यार शुद्ध जाता म्हूण उठान बसता बे न्हय कसल ताचे अर्थ म्हळ्यार आमी परमात्माला कडेन वचुका जाल्यार शुद्ध जावका हें तीर्थ म्हळें पळय परमात्माला अभिशेक केलेलें तीर्थ हें आमकां शुद्ध करता काय शुद्ध मन शुद्ध पुरे करतर आसता तेदन आमी परमात्माला कडेन वतर आसताची तेची आतां तीर्थांत स्नान केल्यार कशी आमी शुद्ध जावचे बाह्य शुद्धी जाता जाल्यार ते आमी तीर्थ स्नान म्हणून क्षेत्रांत वचून नातात न्हय क्षेत्रांत पुराय तळे न्हंय पुराय इत्याक म्हळ्यार पुराय न्हंयोय परमात्माला चरणां दुखून येयले म्हणटाच आमी चरणामृत गंगी जावो न्हंयो जावो पुराय परमात्माला चरणां दुखून आयिल्ले म्हूण आमी म्हणटाचे
तशी तंतू आम्ही ताचे खातीर ते अभिषेक करून पळय ते परमात्माला गंगार अभिषेक करतना ते उदकय दुखून भायर येवचे तग्गू पाययाले दुखून परमात्माले तीर्थ जाल्ले ते तीर्थ पिल्लेले मात्राक आमगेले मन आमगेले देह पवित्र जाता. त्यांची तीर्थ मात्र न्ही ज्ञान मेळ्ळ्यारय मन पवित्र जाल्लें. तशीची शास्त्रादी वाजूनच आमकां ज्ञान मेळचें न्हय. तशें जाल्यार देखून तीर्थ म्हळ्यार शब्दाक न्हंयचे तीर्थ ज्ञान आनी शास्त्र वेद हे पुरे अर्थ उलयल्यार आमकां पवित्र करचे खातीर न्हंय एक वेदशास्त्र ताजे निमती ज्ञान हें पुराय आमकां दिल्लें कोणें सृश्टी केलेलें कोणें परमात्मान. तशें जावन कर तीर्थ कर तीर्थ पुराय सृश्टी केलेलो म्हूण तीर्थकराय नमः. आतां वसु रेतसे नमः. वसु रेतसे नमः. वसु म्हणची कोणाक देवतेंक वसु म्हणटाची. रेता म्हळ्यार सृश्टी केलेलो. वसु रेतसे नमः देवतेंक पुराय सृश्टी केलेलो. देवतेंक म्हूण न्ही कोणाकय पळय ताका हिरण्मय पुरुश म्हणटाची परमात्माक हिरण्य गर्भ म्हणटा. कित्याक म्हळ्यार प्रलया कालांत सगळी सृश्टी बीज रुपारी जेवो अंड रुपारी भांगराचे बीज रुपारी भांगराचे अंड रुपारी परमात्मा तागेले उदरांत धारण करता. तशें ताका हिरण्य गर्भ म्हणटाची. मागीर तो सृश्टी अपास प्रलय जावन सृश्टी शूर करतना ते अंड रूप ते हिरणमय अंड भेटून सगळे जगतीय सृश्टी जाता म्हणून आमी पळयता. म्हळ्यार एक सृश्टीक मूल कारण एक बीज वय बाय तशी भांगरा रुपार त्या बीज तागेले उदरांत दवरलेले देखून वसु म्हळ्यार भांगर म्हूण म्हळ्यार लय अर्थ येता. वसु रेतसे भांगराचे बीज जावन ताणें सृश्टी शूर केलेले. तशें जावन वसु रेतसे वसु रेता सृश्टीक भांगराचे बिजा दुखून सृश्टीक जन्म दिल्लो. आतां पळय वसु प्रदाय नमः. वसु म्हळ्यार संपत्तू भांगर प्रद दितलो वसु. वसु हांगा कसो संपत्त आमकां दिता तो म्हळ्यार इहांत हांगा पळय दोन पंत वसुप्रद आयला. तशें जावन एक वसुप्रदाक आमी कसो लेखयत आमगेले सत्कर्माक समजावन इहांत आमकां सर्व संपत्त दितलो. इहांत सर्व संपत्त सुख भोग दितलो. तशें जावन वसुप्रदाय नमः. आनी एक वसुप्रदाय नमः कसले व म्हळ्यार ज्ञान सु म्हळ्यार सुख म्हूण लेखल्यार व सु ज्ञान म्हळेलें ज्ञान दिवन ज्ञानान मोक्षानंद म्हळेलें सुख दितलो. तशें जावन वसुप्रद ज्ञाना इतलो व्हड संपत्त ना. वसु म्हळ्यार संपत्त म्हूण लेखलें ज्ञाना इतलो व्हड संपत्तू ना. तशी ज्ञान संपत्त दिवन मोक्ष म्हळ्यार सुख दितलो. तशें जावन वसुप्रदाय नमः दोन पंत हांगा आयले. आतां वासुदेवाय नमः. वसुप्रदो वासुदेवः वासुदेवाय नमः. वासनां वासुदेवस्य वासितुं ते जगत्त्रयं म्हूण सांगून विष्णू सहस्रनामांत आमी फलश्रुतीन म्हणटात न्हय वासनां वासुदेवस्य वासितुं ते जगत्त्रयं. सगळे तिनी लोकांत तो व्याप्त जावन आशिल्लो वास कोरनाशिल्लो. तशें जावन ताका वासुदेव म्हणलें. हें सामान्य अर्थ सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो म्हणलो वासुदेव. हांगा व असू ज्ञान प्रेरेपण करतलो तशी ज्ञान दितलो म्हूण येता. आनी संपत्त आतां पळय ज्ञान कसलें जावं आमकां संपत सामका वसू दिलें ताणें वसू दिल्लें जाल्यार वासुदान केलें जाल्यार म्हळ्यार वसू संपतच ज्ञान ना. तेजून आमकां ते संपत्ताची सद्विनियोग करचे कशी म्हूण कोत्ता. सद्विनियोग नाका ज्ञान नानांतल्या संपत्त कळून घेवचे खंय पुरोचे आमी तेंची. आनीक ज्ञान म्हळ्यार संपत्तस वय बाय ज्ञान म्हळ्यार संपत्तस जाल्यार द्रव्य संपत्त ना. तेन्नाय पळय एक दैन्य आसता वय बाय. हे दोनी जायना नशी उत्तम जिवांक हंचाण इहांतूय सूख परांतूय सूख. ज्ञान संपत्त दिवन परांत सूख दितलो. इहांत द्रव्य संपत्त दिवन इहांत सूख दितलो. इह पर दोनींतूय संतोशार पळयतलो परमात्मा दिकून वासुदेव म्हूण म्हणचे ताका. आनी वसवे नमः. वसवे नमः परमात्मो सर्वोत्कृश्ट जावन आशिल्लो आनंद ज्ञानानंद म्हणलेली एक व्हड संपत्त म्हणलें वय बाय. आमकां परमात्माक सर्वोत्कृश्ट आनंदाचें म्हणून त्या म्हणचें म्हूण म्हळ्यार आमकां आनंद आस ना आमकांय आस
जाल्यार पळया ताका दुख्खाचें एक स्पर्श आसता आमगेल्या आनंदाक. आत्त संतोशा रसाची म्हळ्यार पयचे दिसांत आमी दुख्ख भोगू पुरोचें म्हळ्यार आमगेले एक आनंद म्हळ्यार स्थितीक दुख्खाचें एक हात लागूनू आसता. केन्ना दुख्ख येता म्हूण कळना. आनंदा मागशीची आनंदाक एक आपणू आसता तें दुख्ख स्पर्श करूनू आसता वय जाल्यार परमात्मो तो परिपूर्ण आनंदाचे मुणिता म्हणचे म्हळ्यार ताका दुख्खाचे स्पर्श ना परमात्मा. तशें जावन तो ज्ञानानंदो म्हूण म्हणटाचे. वसु मनसे नमः ज्ञानींक गेले मनांतू आसतलो. वसु म्हळ्यार ज्ञान म्हणल्यार वसु मनसे नमः ज्ञानींक गेले हृदयांतू केन्नाय तांकां लागीं आसतलो. जेवो ज्ञान म्हणलें आमगेल्या मनाक दितलो. तशें जावन ताका वसु मनसे नमः म्हणटाचे. आनी हविशे नमः हविशे नमः हवन म्हळ्यार आमी यज्ञ याग करता पळय ताका पुराय हवन म्हणचें. त्या कित्याक तें हवन म्हणचें म्हळ्यार तांतू आमी आहुती आज्य इतर द्रव्य सकडी आहुती दिवन परमात्माला आराधना करताची. अग्नी मुखांतर आहुती दिवन ताका आहुतीकय हवन म्हणटाची. तशी कोणाल खातीर आमी हविष्य म्हळ्यार हविस्सू आहुती दिताच की तो परमात्माक हविही म्हणटाची. आतां यज्ञ म्हळ्यार खाली अग्नीन तूं आहुती दिल्या यज्ञ म्हणाची. आमी केलेलें कर्म सकडी परमात्माक समर्पण केल्यार तेवूय यज्ञ निजावन यज्ञ श्रेश्ठ यज्ञ त्याची कर्म समर्पण. तशी परमात्मो ताका अर्पण केल्लें कर्म स्विकार करता तो तेवूय हवी आनी ताका सम आशिल्लें एक फल दिता. तशें जावन परमात्माक हविशे नमः म्हणटाचे. कर्म आमी समर्पण केलेलें स्विकार करतलो. जेवो यज्ञान तूं अग्नी मुखांतर घाल्लेलें हविष्य हवन केलेलें हविष्य आहुती घेतलो. तशें जावन परमात्माक हविशे नमः म्हूण म्हणटाचे. आनी आतां आनी एक श्लोक पयचे दिसाक आमी पळोवया. आजी सांगिल्ले विष्णू सहस्रनामाचे श्लोकू ताजे अर्थू सकडी परमात्माले चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.